रामकृष्ण हरी माऊली. आपण बघितलंय आजपर्यंत ज्या सप्ताहानं जागतिक गिनीज बुकामध्ये नोंद केलेली आहे असा सप्ताह म्हणजेच आता सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज यांचा अखंड हरिनाम सप्ताह, जेथे भुकेलेला अन्न दिलं जातं, याचबरोबर धार्मिक कार्याचं एक मोठा मोलाचं योगदान म्हणून ज्या सप्ताहाकडे बघितलं जातं, असा अनमोल ठेवा असलेला, आध्यात्मिक ठेवा असलेला हा सप्ताह या वर्षी 177वा सप्ताह म्हणून जिथे होतोय नगर जिल्ह्यातील शहा पंचाळे म्हणजे पंचाळे या गावामध्ये होतोय. महंत रामगिरीजी महाराज यांच्या देखरेखीखाली, यांच्या नेतृत्वाखाली हा सप्ताह होतोय. आजवर जेवढे सप्ताह झालेत या सप्ताहासम दुसरा सप्ताह आतापर्यंत झालेला नाहीये. अध्यात्माचा, वारकऱ्यांचा महाकुंभ होऊन या सप्ताहाकडे बघितलं जातं. जगत जेता परमपिता पांडुरंग परमात्म्याच्या भक्तीशी एकनिष्ठ असलेले महंत रामगिरीजी महाराज यांच्या नेतृत्वामध्ये हा सप्ताह होत असतो. तर आपल्यासोबत या ठिकाणी आज सप्ताहाचा 7वा दिवस आहे आणि महंत या ठिकाणी विराजमान आहेत. अखंड हिंदू धर्माला एक वेगळी दिशा देणारे, अध्यात्माच्या आचरणाला आणि जगण्याची शिकवण देणारे महंत रामगिरीजी महाराज यांच्या नेतृत्वामध्ये हा सप्ताह होत आहे. खूप खूप स्वागत तुमचं इमेज बिंदास मध्ये. नेहमीप्रमाणे आपण याही सप्ताहाला एक वेगळं स्वरूप दिलेलं आहे आणि वारकऱ्यांचा महाकुंभ या सप्ताहाला म्हटलं जातो, ज्याची नोंद जागतिक गिनीज बुकामध्ये झालेली आहे. त्याबद्दल काय सांगाल? आज शहा पंचाळे येथील सप्ताह कसा आहे? योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांचा 177वा अखंड हरिनाम सप्ताह आहे. 177 वर्षापूर्वी गंगागिरी महाराजांनी परंपरा सुरू केली आणि ते आजपर्यंत टिकून आहेत. लाखो समाज या ठिकाणी जोडलेला आहेत. 8 ते 10 हजार टाळकरी या ठिकाणी रात्रंदिवस अखंड भजन करतात आणि 20 ते 25 लाख लोक 7 दिवसामध्ये येऊन जातात. दररोज 2-2, 3-3 लाख लोकांना भाकरी आमटीचा प्रसाद दिला जातो. आज एकादशी आहे. आज जवळजवळ 5 ते 7 लाख लोक येण्याची शक्यता आहे आणि त्यांना सर्वांना फराळाची व्यवस्था केलेली आहे. जवळजवळ 450 क्विंटल साबुदाणा आणि 150 क्विंटल भगर अशा प्रकारे आणि फराळाची व्यवस्था आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, उद्या काला आहेत. काल्याला 500 क्विंटल बुंदीचा महाप्रसाद आहे आणि 7 दिवस सुंदर अशा प्रकारे सप्ताह पार पडलेला आहे. ग्रामस्थ सुद्धा खूप कष्ट करतायत, झटतायत आणि गंगागिरी महाराजांनी जी परंपरा सुरू केलेली आहे की देशाच्या स्वातंत्र्याच्या पूर्वीच, देश पारतंत्र्यात असतानाच आणि अशा कालावधीमध्ये गंगागिरी महाराजांनी समाजाला प्रबोधनाचं कार्य केलं. गोरगरिबाला अन्न मिळावं म्हणून अन्नदान सुरू केलं आणि व्यसनाधीन लोकांना व्यसनापासून मुक्त केलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे लोकांना भजनाला, परमार्थाला लावलं. अशा प्रकारचं मोठं कार्य सद्गुरू गंगागिरी महाराजांनी केलं आणि ते आज ताकद चालू आहेत. आज एकादशी आहेत आणि आजही लाखो जनता या ठिकाणी येतात. महंत, एक महत्वाचा प्रश्न विचारावा असं वाटतो आपल्याला की आजवर आपण जर बघितलं एका घरामध्ये जर 7-8 लोक असतील तर त्यांना जेव घालणं म्हणजे फार मोठी एक पराकाष्ठा असते त्या घरातील गृहिणीसाठी. तर आज इथं लाखो भाविक आहेत जे तुम्हाला मानतात, सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराजांना मानतात, साराला बेटाचे भाविक भक्त आहेत. तर 7 दिवस कुठला भाविक येणार, कसा जेवणार आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या गावाला तुम्ही नारळ देता त्या गावालाही त्याची कल्पना नसते की हा नारळ या वर्षीच आपल्याला मिळणार आहेत. तर ही सगळं नियोजन अचानक होतं आणि लाखो लोक जेवण करून तृप्त होऊन जातात. ही एक महत्वाची गोष्ट, ती कशी केली जाते? आणि दुसरा प्रश्न जर म्हटलं तर येथील सप्ताहामध्ये गाजलेली आमटी, तर त्याबद्दल काय सांगा? ही परंपरा पिढ्यानी पिढ्या चालू आहे. 3-3, 4-4 पिढ्यांपासून हे चालत आल्यामुळं हे सहज शक्य होतं. कारण प्रत्येकाला ही आस्था आहे की माझे वडील सुद्धा या ठिकाणी होते, माझे आजोबा या ठिकाणी होते, माझं सुद्धा हे कर्तव्य आहे आणि म्हणून एक आपण संपूर्ण व्यवस्थापन बसवलेलं आहे. या ठिकाणी आपले भक्तमंडळ आहे, सेवेकरी. आता या ठिकाणी शेवटच्या दिवशी आपल्या 6,000 महिला भक्तमंडळात येणार आहेत. 8,000 स्वयंसेवकाचं नियोजन ग्रामस्थांनी केलेलं आहे. असं 14,000 स्वयंसेवक उद्याच्या पंक्तीच्या महाप्रसादाच्या वितरणाकरता आहेत. अशा प्रकारे हजारोंच्या संख्येने स्वयंसेवक या ठिकाणी येतात आणि स्वयंस्फूर्तीने येतात. एक 7 दिवस आमटीचं नियोजन असतं. आपले मागच्या वर्षी आपण इमेज बिंदास वरती आमटीचा व्हिडिओ दाखवला होता, तो जवळपास 3-3.5 कोटी लोकांनी बघितलं होतं. म्हणजे बाहेर देशामध्ये सुद्धा तो व्हिडिओ बघितला गेला, एवढी प्रचलित झालेली ही आमटी आहे. तर त्या आमटीमध्ये जो एकदा चाकतो, घरामध्ये नाकातोंड मुरडणारे लोक सुद्धा आमटीचा एकदम चाटून पुसून एकदम म्हणजे तो स्वाद या ठिकाणी चाकतात. तर तो स्वाद त्याच्यात कसा उतरतो त्याबद्दल एक उत्सुकता आहे भाविकांना. त्याबद्दल काय? पवित्र ते अन्न हरिचिंतन भोजन. भगवंताच्या चिंतनात केलेला प्रसाद हा पवित्र असतो आणि प्रसाद असतो प्रसन्नता. प्रसादामध्ये प्रसन्नता असते. ते एकदा भोजन केल्याच्या नंतर मन प्रसन्न होतं आणि एक अशा प्रकारची ऊर्जा आपल्याला निर्माण होते की त्या ऊर्जेतून आपोआप रोग सुद्धा पळून जातात. त्यामुळं हा आमटीचा आस्वाद घेण्याकरता लांबून होतो. शेवटचा प्रश्न, लाखो भाविक आपल्याकडे येतात आणि लाखो भाविक आपल्या गादीला मानतात. महंत रामगिरीजी महाराज, योगीराज गंगागिरीजी महाराज यांना मानणारे आहेत.
महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा असे भाविक आहेत जे आपल्याला मानतात. तर या भाविकांसाठी एक धार्मिक आचरणाबद्दल आपला काय महत्वाचा संदेश असेल? आपल्या धर्माबद्दल सर्वांनी स्वाभिमान ठेवावा आणि शेवटी अध्यात्माशिवाय पर्याय नाही. संसारामध्ये मनुष्य अतिशय होरपळतो दुःखाने आणि अनेक प्रकारच्या अडचणी संसारामध्ये असतात. मनुष्य परमार्थामध्ये जेव्हा येतो तर त्या सर्व संसारातले दुःख अडचणी विसरून जातो आणि मग यातून प्राप्त होणारा जो आनंद आहे हा संसारात न मिळणारा आनंद आहे. आणि इथे मिळणारी ऊर्जा आहे ही ऊर्जा घरी घेऊन गेल्यानंतर वर्षभर आपली ही ऊर्जा टिकून राहत असते. तर आपल्यासोबत होते महंत युगराज गंगागिरीजी महाराज यांचे शिष्य असलेले महंत रामगिरीजी महाराज यांच्या नेतृत्वामध्ये देखरेखीमध्ये हा भव्य दिव्य असला गिनीज बुकामध्ये ज्याची नोंद होते असा सप्ताह होतोय. या सप्ताहाबद्दल आपण कुठल्या कुठल्या महत्वाच्या आठवणी आपल्याला आहेत त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये मांडायला विसरू नका. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, सप्ताहामध्ये जी आमटी आहेत याबरोबर अनेक इतर जे काही खाद्यपदार्थ बनवले जातात इथे नियोजन आयोजनाबद्दल आणि सरलाभेट आश्रमाबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करू. धन्यवाद.